जवळ राहुनी दूर दूर तुझ्या वासुनी उदास हे ऋतू. कळलं केव्हा तुला ही व्यथा, माझ्या नजरेने बघ तुलाच तू. दोन किनारे आपण दोघे, भेद अचानक होईल का मग. श्वास श्वासात गुंतले, नकळता बघ झालो जीवलग. असं सुंदर निसर्गमय वातावरण आणि एवढ्या चिमण्या कुठे बघायला भेटतात आपल्याला मुंबईला. आणि असे नारळाची झाडं, असं गावच्यासारखं वातावरण. मी गावी नाही आहे, मी आहे मडगाव येथे, न्यू गोवा येथे. तर इथे शहरीकरण आणि निसर्ग या दोघांचा मिलाव झालेला आहे. त्यामुळे सकाळ उत्तम होते आणि अशी गाणी हमखास निघतात. तर मग निसर्गात असल्यामुळे ताजा तवाना हवा तर सकाळ सकाळ मिळतोच. त्याचबरोबर मस्त फ्रेश ब्रेड पावसुद्धा मिळतात. अरे आपण गोव्यामध्ये आहोत, बेकरीमधून गरम गरम पाव खायला मिळतात. सकाळ सकाळ सायकलवाला पॉव वाजवत इटल्या घेऊन नाही येत, ह्या प्रकारचे डोनट्स घेऊन येतो जे कडक असतात बटरसारखे. त्याबरोबर नरम पाव, ताजी ब्रेड हे सर्व पदार्थ इथे खायला भेटतात आणि घरपोच येतात. आपल्याला कुठे जायची गरज नाही बेकरीमध्ये. आणि ते पण 5-5 मिनिटाला सतत चालू असतात. त्याचबरोबर सायकलवर अजून एक माणूस पॉव करत चालत असतो, तो म्हणजे मच्छीवाला. मच्छीवाला इथे दर 15-15 मिनिटाने पॉव वाजवत जात असतो. खाली पॉव आवाज आला की समजायचं मच्छीवाला किंवा ब्रेडवाला आला आहे. आणि इथे हे ब्रेड आहेत ना, रसाबरोबर खातात किंवा भाजीबरोबर खातात असं. आज आम्ही माझा आवडता मासा म्हणजे बांगडा. मला सगळ्यात जास्त या जगात आवडतं ना, तो म्हणजे बांगडा. आणि त्याच्यानंतर कोळंबी. पण बांगडासुद्धा मला खूप आवडतं डाळ भाताबरोबर खायला. आईने पटकन विळी घेतली आणि कापायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का, इथे फडफडणारे मासेसुद्धा मिळतात, म्हणजे अगदी ते जिवंत असतात. आम्हाला हे भेटले, हे जिवंत नव्हते पण ताजे होते. म्हटलं ठीक आहे. बांगड्या माशाचा आईने डोकं पहिलं कापलं आणि मग त्यातली आतली घाण कापली. तुम्हाला जर बांगडा मासा कापता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ह्याच्यामध्ये तिने डिटेल्समध्ये व्यवस्थित असं कट करून दाखवलं आहे. त्याचबरोबर सर्व आतमधलं कसं साफ करायचं. आणि ही बघा, ही आहे गाभोळी म्हणजे माशाचे अंडे. सर्व माशांना स्वच्छ धुवून त्यांना सगळ्यांना चिरे लावून त्यांना म्हणजे तयार केलं पुढच्या प्रोसेससाठी. मग आम्ही त्यावर कोकमाचं आगळं टाकलं. म्हणजे कोकमा जर तुमच्याकडे आगळ नसेल ना, तर तुम्ही कोकमाला ना थोडा वेळ ना भिजत घाला पाण्यामध्ये आणि मग त्याचा आगळ तयार होतो. अशा प्रकारे ते कोकमामध्ये चांगले भिजवून घेतले. मग त्यावर हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि तिखट टाकलं आणि मग या सर्व गोष्टी त्याला चांगलं बांगड्याला लावून घेतल्या. आणि मग नंतर त्यांना रेस्टसाठी ठेवलं, म्हणजे ते चांगलं मॅरिनेट होतील. तोपर्यंत मी ठरवलं की थोडीशी एक्सरसाइज करून घेते. एक्सरसाइज केल्याने आपण पुढे वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची तयार होतो. आणि मग मी म्हटलं एवढा एक्सरसाइज बस झाला. ह्या टँकमध्ये आहे ना, ह्या माशाचं नाव आहे जकातू. हा या टँकचा राजा आहे. हा एकदम शांत असतो आणि अजिबात हालचाल नाही करत. ह्याचं छोटंसं महलसुद्धा आहे. असा हा जकातू आहे. त्याला मस्त असं तिखट मीठ कोकम आंबट तिखट असं लावून मस्त आता ते रव्यामध्ये फ्राय करायचे. हे लावून ठेवायचं त्याला असं सगळं. तोपर्यंत किचनमध्ये वाटपाची तयारी सुरू झाली. वाटपामध्ये कांदा लसूण खोबरं घेतलं, त्याचबरोबर थोडीसं हळद टाकलं आणि तिखट मसाला टाकला. आणि तुम्हाला आवडणारे तुम्ही सगळे मसाले त्यात टाकू शकता. आणि त्याचबरोबर आईने इथे थोडे अख्खे धनेसुद्धा वाटपामध्ये टाकले आणि अद्रकचा एक तुकडा आणि कोथिंबीर. इकडे तिकडे सर्चिंग करताना मला काय दिसलं, रूअफजाची बॉटल. अरे हे काय आहे, हे तर आहे रम. गोवन घरात आहोत, रम तर असणारच ना. पण ती काही आम्ही कुकिंगला यूज नाही करणार आहोत. आम्ही तर हे वाटपच यूज करणार आहोत. आणि हे वाटप चांगलं पिसून झालं आहे. आता आपण सुरू करूया. तो चलिए शुरू करते हैं.
बांगड्याच्या मच्छीची कढी. आता आपण बांगड्यांच्या डोक्याची कढी. थांब ग. आता आपण सुरू करूया बांगड्या मच्छीच्या डोक्याचं कालवण बनवायला. तिथे लसूण ठेचलं जात आहे, इथे बांगड्याची डोकी तयार आहे, ते वाटप तयार आहे. आणि चला सुरू करूया. अगं होत आहे का तुझं? 2000 years later. तेल टाकलं. चल आई तूच कर आता. चल आईला करू दे. पाडला ना तिने काढलं लसूण. आता लसूण बघा गरम तेलामध्ये टाकलं आहे. चटका लागला म्हणून गॅस कमी करतो. बारीक होतो ना. बारीक गॅस होतो. झालं. लाल मसाला टाकायला पाहिजे तेलात. नको ना. हे वाटप टाक लवकर, ती लसूण जळेल. बघ ना नुसती हळूहळू करते. हळूहळू लावू. बांगड्याचा खतखत. ह्याला बांगड्याचं खतखत म्हणतात. तर मग काय बोलतो? गजब बेइज्जती है. बोलते खतखत. मच्छीची आमटी आहे. ठीक आहे. याला मच्छीची आमटी बनवण्यासाठी आपण तेलामध्ये लसूण टाकलेले. आता त्यावर आपण वाटप टाकलंय. हे बघा अशा प्रकारे. आता ते आपल्याला वाटप चांगले शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला मच्छीची डोकी टाकायची. संकेश्वरी मिरची वापर, तिखट कमी आहे. तिखट जास्त आहे. मसाला तिखट आहे, तुला माहिती नाही. नाही तिला सांगते संकेश्वरी मिरची वापर. हा आम्ही मच्छी अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. संकेश्वरी ही पण मिळते. लय घट्ट झाले. घट्ट बोलते शिजून. घट्ट होऊ नये म्हणून यात पाणी टाकावं, म्हणजे उकळी येईपर्यंत ते छान शिजेल सुद्धा आणि घट्ट पण होईल हवं त्यानुसार. म्हणून आपण पाणी टाकून घेतलंय. गॅस फास्ट करतोय. कोकम कोक माहिती टाक. सगळी नको टाकू. आता यामध्ये आपण आहेत काय? हो आहे. चवीनुसार कोकम टाकून घेऊया. बस. आमच्या आईला आंबट जास्तच आवडतं, 2 कोकम जास्त टाकली. ते टाक. आता कड आल्यानंतर आपण बांगड्याची डोकी सारामध्ये टाकतोय. कधी येतोय. कड आलाच नाहीये. आईमध्ये पेशन्स उरला नाहीये आमच्या. वास मस्त येतोय. माझा हात लागला ना. आईचा आमच्या हात लागलं की सगळ्या गोष्टी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय होतात? मस्त होतात. चव येते त्याला. मस्त एकदम छान. जोपर्यंत आपल्या बांगड्याची आमटी तयार होते तोपर्यंत आपण तांदळाचं पीठ, रव्याचं पीठ आणि त्यामध्ये मसाला, हळद हे एकजूट करून घेतलं आणि चांगल्या प्रकारे बांगड्यांना लावून घेतलं. आणि तव्यावर अगदी नावाला असं तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आणि बांगडे मस्त तव्यावर बांगडे तेल लावून मस्त तळून घ्यायचे. कसे बघा आपले गोल्डन आणि क्रिस्पी असे मस्त बांगडे तळून तयार झालेले आहेत. त्यानंतर आपलं कालवणसुद्धा तयार झालेलं आहे माशाचं. आता आपण मस्त या सुंदर निसर्गामध्ये बसून या कोकणाच्या सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊया. तुम्हाला सुद्धा या थालीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपली व्हिडिओमधली रेसिपी नक्की ट्राय करा घरी. बघा नक्की छान बनेल. आम्हाला तर चवीला खूप छान लागली. त्यानंतर आम्ही दुपारी एवढं झणझणीत मस्त जेवण जेवल्यानंतर मी काही ड्रायफ्रूट्स आणि कस्टर्ड यांना मिक्स केलं आणि ड्रायफ्रूटचं कस्टर्ड बनवलं. ते सुद्धा चवीला उत्तम झालेलं होतं. आणि रात्री मी गुलाबजामुनसुद्धा बनवले होते, ते सुद्धा होते गोड खाण्यासाठी. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात पण उत्तम झाली होती आणि शेवटसुद्धा उत्तम झाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.